नमस्कार, माझं नाव विक्रम अवसरीकर। मी एक अस्सल पुणेरी माणूस आहे। जे हिंदीबद्दल चाललेलं आहे त्याबद्दल माझ्या मनात अतिशय राग आहे आणि गेले माझ्या आयुष्यभर मी मराठीसाठी इतका आग्रही आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की आता मी एक मराठी चॅनलच काढावा आणि त्याचं नाव असावं मराठी हितसंवर्धक संस्था। ज्या लोकांना मराठीबद्दल प्रेम आहे ते सगळे लोक ह्या चॅनलचा सदस्य होऊ शकतात। आपण सगळे मिळून वेगवेगळे कार्यक्रम आखून ते कुठल्या पद्धतीने आपण त्याची अंमलबजावणी करायची हेही आपण ठरवू शकतो। सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु ह्या चुकीच्या समजुतीमुळे महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालेलं आहे। सगळ्यात पहिली गोष्ट अशी की सगळ्यात पहिल्यांदी ज्यावेळी 1937 साली मोडी लिपी काढून आपण देवनागरीचा स्वीकार केला तिथेच घोळ झाला। जेव्हा आपण देवनागरी लिपी स्वीकारली तेव्हा असं आपल्याला वाटलं होतं की आपण जगभरामध्ये किंवा भारतात सगळीकडे संचार करू शकू, त्या देवनागरी लिपीचा आपल्याला फायदा होईल। परंतु उलटीच गोष्ट झाली। देवनागरी लिपीमुळे हिंदी लोक इथे जास्ती यायला लागली आणि आपण मात्र कमी पडलो। तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की जर का आपण मोडी लिपीचा वापर पुन्हा चालू केला, जे जे शासकीय नावं आहेत, जिथे शासकीय बोर्ड आहेत, ते सगळेच्या सगळे जर का मोडी लिपीमध्ये जर का आपण ठेवायला लागलो तर त्याची एक जबरदस्त त्याचा एक वेगळा परिणाम घडून येईल। दुसरी गोष्ट अशी आहे की भाषावार प्रांतरचना जेव्हा झाली तेव्हा मराठीसाठी महाराष्ट्र निर्माण झाला। त्यासाठी 105 हुतात्म्यांनी आपले जीव सुद्धा दिले। परंतु आज मराठीची जी काही अवस्था झालेली आहे त्याच्यामध्ये राज्यकर्ते जबाबदार आहेतच, पण त्याच्याशिवाय जास्तीत जास्त जबाबदारी आपण सामान्य लोकांची आहे। समोरचा हिंदीतनं बोलायला लागला की आपण आपल्या कमरेचं सोडून आपल्या डोक्याला गुंडाळून त्याच्याशी हिंदीतनं बोलायला लागतो, हे अतिशय चूक आहे। भैया भैया लोक करतात, त्याच्यापेक्षा भाऊ भाऊ करायला काय हरकत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हिंदी राष्ट्रभाषा नसताना सुद्धा राष्ट्रभाषा आहे अशा खोट्या प्रचाराला आपण बळी पडलो आणि एक प्रकारे आपण आपला भाबडेपणा सिद्ध केला। तर ह्या विषयी अनेक असे मार्ग आहेत की जिथे आपण मराठी वागणं बोलणं कुठल्या पद्धतीने अजून वाढवू शकतो। तर ह्यासाठी मी हा चॅनल चालू करतोय, तुम्हाला आवडेलच। आणि ह्या चॅनलचं नाव आहे मराठी हितसंवर्धक संस्था। सगळ्यांनी ॲक्टिव्ह भाग घ्यावा अशीच विनंती। धन्यवाद।